हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हमीद स्पर्धा हब या यूट्यूब चॅनलमध्ये. आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. ह्या बऱ्याच मुलांची अशी मागणी होती की पेपर सोडवताना बराच प्रॉब्लेम होता. बरेच जणांनी फोनवर विचारत होते. मग म्हणलं की व्हिडिओ बनवून टाकू, जेणेकरून सगळ्यालाच याचा फायदा होऊन जाईल. पोलीस भरतीचा पेपर कसा सोडवा हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामध्ये नेमकं स्ट्रॅटेजी वापरली पाहिजेत. त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की बाबा त्या चुकांना आपण केल्या नाही पाहिजेत. अशा काही गोष्टी आहेत की अभ्यास करून बऱ्याच गोष्टी झाल्या. म्हणजे मी म्हणतो की 50% हा भाग फक्त अभ्यासाचा आहे. 50% राहिलेला भाग जो आहे तो पेपर सॉल्विंग कसा असतो किंवा राहिलेल्या 90 मिनिटांमध्ये किंवा ते आपण जे पेपर बसतो पेपर दिला त्या पेपर देण्यामध्ये आपली माइंडसेट काय असतो, आपली मानसिकता काय असते, आपली स्ट्रॅटेजी काय असते, आपण कोणत्या पद्धतीने पेपर सोडवतो ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे मी असं म्हणेन की 50% भागात त्याच्यावर डिपेंड असतो की तुम्ही इन आहात का आउट आहात ह्याच्यामध्ये. भले की तुम्हाला इथं किती अभ्यास होऊ दे त्याचा उपयोग नाही. तर तुम्हाला पेपरमध्ये सॉल्वच करता आलं नाही, ते व्यवस्थित टॅकलच करता आलं नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणूनच हा व्हिडिओ आपण बनवण्याचं गरजेचं असं का वाटलं त्याचं कारण हे सांगितलं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काही काही गोष्टी असे मला वैयक्तिक असं वाटतं की ह्या गोष्टी मी मुलांकडून, जे झालेले मुलं आहेत, जे फेल झालेले आहेत आणि जे पास झालेले आहेत किंवा ते आता पोलीस भरतीमध्ये यावर्षी सिलेक्शन झाले, त्यांच्या मुलांमध्ये जेव्हा चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की काही गोष्टी त्यांना प्रकर्षाने जाणवल्या की ह्या गोष्टी केल्यानंतरच आम्हाला त्याचा फायदा झाला. ह्या गोष्टी आम्ही केल्या नाहीत, आम्ही या गोष्टी टाळल्या, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला. आणि जे फेल झालेत काही 1-2 मार्कामध्ये त्यांचा काय प्रॉब्लेम होता, त्यांनी का फेल झाले, त्यांना येत असून काही प्रश्न का चुकले, ह्यांच्या 1-2 मार्कामध्ये सुद्धा गेलेली मुलं आहेत. भले की ते तर वेटिंगमध्ये असतील, पण ते आता फेल आहेत असं धरून जाऊ 50% मध्ये. त्यांच्या अशा गोष्टीमधून आपल्याला या गोष्टी कळणार आहेत. त्याला जसं चालू करूया आपण ह्या व्हिडिओला. बघा, पहिला पेपर ह्याच्यामध्ये 4-5 भाग असतील, 4-5 पॉईंट असतील, आपण व्यवस्थितपणे बघू. भले की काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण तरी पण मला इथं रिपीट करायचं का त्याचं कारण पुढे तुम्हाला लक्षात येईल. पेपरचा स्वरूप आणि मार्किंग पद्धत समजून थोडीशी घेऊया आधी. टोटल पेपर आपल्याला पेपर जो असतो 100 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये प्रश्नसुद्धा 100 प्रश्न असतात. फक्त टायमिंग जे आहे आपल्याला 90 मार्काचा आहे, 90 मिनिटाचा आहे. किती मिनिटाचा आहे आपल्याला? 90 मिनिटाचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 90 मिनिटाचा जो जो भाग आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच गोष्ट सांगतो. आपला जो पेपर आहे, जे माझं वैयक्तिक असं मला वाटतं की पेपर सोडवताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला फक्त 80 मिनिटं आहे. किती मिनिटं आहेत? 80 मिनिटं आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, विषयानुसार वाटणी कशी ती बघा. याच्यामध्ये ॲज इट इज असतं असं नाही, पण काही प्रमाणाप्रमाणे असं गृहीत धरलं जातं की मराठीची किती प्रश्न असतात? 25 प्रश्न असतात. अंकगणिताचे 25 प्रश्न असतात. सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये GS असेल, जी की म्हणू शकतो, महाराष्ट्र, भारत इतर काही सब्जेक्ट असतील त्याच्यामध्ये 25 प्रश्न असतात आणि बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न असतात. असे टोटल मिळून आपल्याला 100 मार्काचा पेपर तयार होतो. एक ढोबळ म्हणून आपण एक सडनली आता असंच होतंय का, असं काय का तर नाही, हे ॲक्युरेट असंच असतं का, असंही काही नाही. पण एक ढोबळ मनाने एक आपण स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी आपण प्रयत्न करतो की असंच पद्धतीने असू शकतं. चला, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर ह्याला नाही. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जी टर्निंग पॉईंट आहे ते आपल्याला हाच आहे की निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपल्याला आपल्यासाठी हा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे त्याचं कसं करायचं, काय करायचं बघा. त्याचा फायदा काय होणार हो? जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की आउट ऑफ प्रश्न 100च्या 100 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, 80 प्रश्न सोडवायचे, 80 मार्क तुम्हाला 80 मिनिटच आहेत हे लक्षात ठेवा. तुम्हाला 100च्या 100 अटेम्प्ट करायचं हे एक लक्षात ठेवा. 2 गोष्टी लक्षात ठेवा. हे लिहून घ्या, कारण व्हिडिओ पॉज थांबून घ्या, व्हिडिओ लिहून घ्या. मी काय सांगते बघा, पेपर 80 मिनिटाचाच आहे. दुसरी गोष्ट, पेपरमध्ये तुम्हाला 100च्या 100 अटेम्प्ट करायचे आहे. ते कसं करायचं, काय करायचं पुढे बघू. बघा, पेपर सोडवताना वेळेचं नियोजन कसं असलं पाहिजे. आता पुन्हा तो मागाचा जो भाग येतो तो घेता येतो. पेपर किती मिनिटात सांगितलं तुम्हाला? 80 मिनिटात सांगितलं. आता ह्याच्यामध्ये स्वतःला आपण कोणत्या जागेवर आहोत आपण त्या जागेमध्ये ठेवायचं आणि आपल्याला त्यानुसार आपण आपलं स्वतःचं संअवलोकन करायचं किंवा आपल्याला स्वतःला ओळखायचं आपण काय करतो. याच्यामध्ये 2 ए आणि बी नावाचे 2 विद्यार्थी मी लक्षात ठेवतो. आता ए आणि बी मध्ये फरक आहे बघा. हा थोडासा प्लस आहे, हा थोडासा अवरेज आहे असं धरून चालू. या दोघांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे की ते एका पेपरला बसले आहेत, एका जागेसाठी बसलेले आहेत असं धरून चालू. मग दोघांमध्ये प्लस आणि मायनस होण्यामध्ये किंवा कोणाला हा मार्क जास्त मिळू शकतो ते कशावर ठरलं जातं बघा कसं होतं. आता पहिली गोष्ट, हिने काय सुरुवात केली, जसा पेपर आला तसं त्याने पेपर सोडायला 1 पासून सुरुवात केली. हिने तसं नाही घेतलं, हिने 2 मिनिटं वेळ घेतला आणि 2 मिनिटं वेळ घेतल्यानंतर तिने अगोदर बघितलं की माझा प्लस जो पॉईंट आहे तो शोधला. म्हणजे त्याला माहिती आहे की पहिल्यापासून तो अभ्यास त्याने केलेला आहे. त्याचा प्लस पॉईंट माहिती आहे की मला गणितामध्ये मार्क कमी पडतात, मला बुद्धिमत्तामध्ये चांगली मार्क पडतात, मला मराठीमध्ये मला चांगली मार्क पडतात. अशा सगळ्या गोष्टीचं आपण नियोजन त्याला माहिती. त्यानं काय केलं, 2 मिनिटासाठी फक्त पेपर पूर्णपणे चाळला, व्यवस्थितपणे बघितला आणि अभ्यासाला सोडवायला सुरुवात केली. पण ह्यानं जसं बी वाल्यानं काय केलं, जसा पेपर आला तसं त्यानं सुरुवात केली.
त्यानं पेपरमध्ये काय बरोबर आहे किती बरोबर बघितलं आहे. यानं लगेच सुरुवात दुसरा पॉईंट काय घेतला आहे ना, दुसरा पॉईंट असा केला की पहिल्यांदा जे IMP म्हणण्यापेक्षा त्याला प्लस असलेले सब्जेक्टचे व्हिडिओ त्याने सर्वात काय सोपे असलेले जे प्रश्न आहेत त्याने सगळ्यात आधी सोडवले. सगळे प्रश्न सोपे असलेले सोडवले आणि सोपे सगळे प्रश्न सोडवल्यानंतर त्या लक्षात आलं की आत्ता आपल्याला किती मार्काचा पेपर झालेला आहे, 60 प्रश्न सोडून झालेले आहेत. म्हणजे हे सगळा कार्यक्रम किती मिनिटांमध्ये त्याने केला, 30 मिनिटांमध्ये केला. बरोबर. पण ह्याला माहितीच नाही टायमिंगचं काय, काही संबंध नाही की आपण किती प्रश्न सोडवले, काही प्रश्न नाही. मी म्हणतो की किती प्रश्न सोडवले असतील तरी पण अवरेज 50 पहिल्यापासून सोडवतो म्हणून त्याला 50 प्रश्न सोडले असं धरून चालू. 50 तर नाहीच होत पण तरी बी धरून चालू 50 प्रश्न सोडवतो. ते बघतोय सोडवतोय असं. यानं तसं नाही केलं, स्मार्ट पद्धती वापरली. यानं काय केलं की 60च्या पहिले 60 प्रश्न आहेत ते म्हणण्यापेक्षा असं म्हणतो की यानं सगळ्यात सोपे प्रश्न पहिल्यांदा सोडून घेतले. त्याच्यामध्ये त्यानं एक प्लॅन पण सांगतो, हे 30 मिनिटांमध्ये त्यानं कुठले सोपे घ्यायचे, त्याला मराठी सोपा जातोय तो घेतला, त्यानं सामान्य त्याला सोपं जाते त्याने घेतलं. आणि सामान्य आणि मराठी व्याकरण जे आहे ते 100% आपल्याला 30 मिनिटाच्या आतच सोडून घ्यायचं. किती मिनिटाच्यात घ्यायचं, 30 मिनिटाच्या. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, आपण पहिल्या ह्याच्यामध्ये मराठी आणि GS ला आपण 30 मिनिट देतोय. मराठी आणि बुद्धिमत्ताला आपण 30 मिनिटं देतोय. दुसरी गोष्ट, आता 80 मिनिटापैकी 30 मिनिटं गेली, म्हणजे राहिलेल्या शिल्लक आपल्याला किती मिनिटं राहिली, आता 50 मिनिटं राहिली. आता 50 मिनिटांमध्ये काय करायचं, पुन्हा सांगतो, पुन्हा त्याचं डिव्हाल्युएशन करायचं. पुन्हा जो आपला अवघड जातो असं वाटतं, आपल्याला थोडंसं टफ जातो, अवघड जातो म्हणण्यापेक्षा काय आपल्याला थोडासा वेळ लागतो, असे प्रश्न आपण घ्यायचे. मग आता घेतले, आता हे डिरेक्टली पेपर सोडवताना आपण काय करतो हे लक्षात ठेवा. मग आता अधिक वेळ लागणार ह्याला, मग अधिक वेळ किती घ्यायचा, 35 ते 40 मिनिटं. मी म्हणतो त्याला घ्यायचे किती मिनिटं, 40 मिनिटं घ्यायचे. आता त्यातले बघा, मराठी आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न, मराठी सामान्यांचे प्रश्न किती होते आपल्याकडे, 50 प्रश्न होते. 50 प्रश्नांसाठी आपण किती मिनिटं दिली, 30 मिनिटं दिली. 50 पैकी मी म्हणतो की 50 सुटले असतील आपल्याला, नाही बाबा की मला थोडेफार कमी सुटले असतील. काही जे सुटले असतील मला कमी सुटले असतील. GSची पण राहिली असतील थोडीशी, मराठीची पण थोडेसे प्रश्न राहिले असतील. आता XYZ अमाऊंट आपण लक्षात ठेवतो, पुढे सांगतो तुम्हाला त्याचं काय. आता पुन्हा गणिताला 50 प्रश्न असतील, गणित बुद्धिमत्ता त्याच्यातले आपण काही सोडवले, आता त्याच्यातले काही प्रश्न असे होते ना की सोपे होते आणि आपल्याला सुटून झाले. म्हणजे 50चे 50 असतील का, तर 50 पैकी 100% कमी असणार आहे. तुम्हाला धरून चला की आपल्याला ते 40 प्रश्न तुम्हाला 40 मिनिटं सोडवायचे. कॅल्क्युलेट बघा, मी पण काय करतो, 40 मिनिटाचे 40 प्रश्न, गणित बुद्धमध्ये 40 प्रश्न 40 मिनिटांमध्ये सोडवतोय बघा. आता ह्याच्यामध्ये 40चे 40 प्रश्न सोडवलं अत्यंत गरजेचं आहे का, तर मी म्हणतो 40चे 40 राहू द्या, पण कमीत कमी 35 प्रश्न तर आपल्याला सुटलेच पाहिजेत. ते कसे सुटतील त्याचं पण आपण पुढे नियोजन करूच. नेमकं त्याचा काय फंडा आहे, त्याचा काय स्ट्रॅटेजी वापरायची, त्याचं काय टिप्स वापरायचे ते सांगतो तुम्हाला पुढे मी. पण आज सुरुवातीला आपल्याला 35 ते 40 प्रश्न, 40 पैकी 35 प्रश्न सुटलेच पाहिजे. किती मिनिटांमध्ये, 40 मिनिटांमध्ये सुटले पाहिजे. आता ओव्हरऑल तुम्ही जर नीट बघितलं तर आपल्याकडे शिल्लक राहिले 10 मिनिटं राहिलेत. आपल्याकडे सरासरी 15 क्वेश्चन राहिलेत. मला सांगा, असे प्रश्न आहेत, ती 15 प्रश्न जे तुम्हाला माहितीच नाहीत. कसे आहेत बघा ते, जे तुम्हाला प्रश्न माहितीच नाहीत. असे काय प्रश्न आहेत जे तुम्हाला कन्फ्युजिंग आहेत की अरे हे 50% मध्ये मला थोडंसं वाटतं की हा बहुतेक हा असेल किंवा हा असेल, असे काही प्रश्न असतील. आणि असे काही प्रश्न असतील की मला 3 ऑप्शनपैकी एक ऑप्शन फक्त माहिती आहे की हा ऑप्शन नाही, पण 3 ऑप्शनपैकी कुठलाही असू शकतो, असे काही प्रश्न असतील. असे धरून चालू की आपल्याला कन्फ्युजिंग मधले, आपल्याला ते डिरेक्टली बिन नॉलेज असता ते प्रश्न सुटू शकत नाहीत असे. म्हणजे मी ते कधीच वाचलेले आहेत. आपल्याला ते पहिल्यांदा पेपरमध्ये आले असे प्रश्न. मग असे प्रश्न कुठे असणार आहेत, करंटमध्ये असणार आहेत. असे प्रश्न थोडेसे मराठीमध्ये असू शकतात, असे प्रश्न जास्तीत GS मध्ये असू शकतात. असे धरून 10 ते 15 प्रश्न आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आता 10 ते शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जे कार्यक्रम करायचा तो ह्याच्यात करायचा. तो कशाचं करायचं आहे, मी म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, लॉजिकवर सोडवणे. लॉजिकवर प्रश्न सोडवणे. लक्षात आलं. लॉजिक म्हणजे काय वापरायचं आहे, आता ते बघा सगळ्यात ते पुढे लॉजिकचा काय विचार करायचा. आता हे लॉजिक तुम्हाला यूज कुठं होतं आणि कसं पद्धत, तर लॉजिक कसं वापरायचं, हा लॉजिकचा शब्द मी थोडंसं पाठीमागं ठेवतो आणि तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो आणि मग सांगतो तुम्हाला लॉजिक कसं येतं बघा. आता तुम्हाला PYQ बरंच मी पाठीमागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगताना माझा सर्वात जास्त भर जर कशावर असेल तर माझा PYQ भर. त्याचं कारण काय तुमच्या लक्षात येईल की मराठीमधील जे प्रश्न आहेत, संधी, समास, विरोधी शब्द, वाक्यरचना, मॅक्झिमम प्रश्न ह्याच टॉपिकवर येतात. बघून घ्या तुम्ही. शब्दरचना, विरुद्ध शब्दाचा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो की शब्दसंग्रह ह्याच टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न आहेत बघ. त्यानंतर अंकगणित घेतलं, टक्केवारी, गुणोत्तर प्रमाण, सरासरी, काम काळ वेग. तुम्ही 90% प्रश्न सगळे तुम्ही ह्याच्यावर बघा. ह्याच्याच आजूबाजूला रिलेटेड फिरलेले प्रश्न आहेत.
भले की शाब्दिक गणित असू द्या किंवा फक्त आकड्याची गणित असू द्या, सगळे ह्याच्यावरच आहेत. पुन्हा सामान्य घ्या, महाराष्ट्रातील चालू घडामोडी प्रश्न आहेत, इतिहासावर प्रश्न आहेत, भूगोलावर प्रश्न आहेत, संविधानावर प्रश्न आहेत. सरासरी ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला आहेतच आहेत. पहिली गोष्ट बुद्धिमत्ताची कोडिंग डिकोडिंग फिक्स आहे, आकृती आधारित प्रश्न फिक्स असतात. वर्ड पझल्स सगळ्याला माहिती आहे आपल्याला, वर्ड म्हणजे वर्ड असेल किंवा आकडीचे पझल्स असेल, सगळ्या गोष्टी असू द्या, कॉमन सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. कोडिंग डिकोडिंग फिक्स आहे. आकृती आधारित प्रश्न असतील ते वेळ आकृती असेल, आकृती ओळखा असेल, बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये वेगळ्या आहेत. आकृत्या मोजा असतील, कोण मोजा असतील, चौकोन मोजा असतील, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी का सांगतोय, कारण वारंवार प्रश्न PYQ मध्ये आलेले आहेत, ते रिपीट प्रश्न आहेत. म्हणून म्हटलं ना, रिपीट प्रश्न सुद्धा आपल्याला बघायला पाहिजेत. आणि जे प्रश्न आपण म्हणतो ना, मगाशी मी म्हणलं की तुम्ही GS तुम्हाला काय त्यांना प्रश्न पडला असेल, GS आणि मराठीचे प्रश्न तुम्हाला फक्त किती मिनिटांमध्ये सोडवायचे, 30 मिनिटात सोडवा. कसे सुटणार आहेत, त्याचं लॉजिक काय, पहिलं लॉजिक आहे तुम्ही PYQ चांगलं करा. मी सांगतो तुम्हाला 1 महिना PYQ चांगला करा, फक्त 1 महिना अगोदर. फक्त सुरुवातीला अभ्यास करताना PYQ फक्त चांगलं करून बघा. जर नाही सुटलं तर मला विचारा, कमेंट बॉक्स ओपनच आहे, कधीही मेसेज करा की बाबा सर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने झालंच नाही, त्याचा यूजच होत नाही. 100% होणार आहे त्याचा फायदा. हे मी फक्त सांगत नाही, मी बघितले, प्रूफ केले विद्यार्थ्यांना, त्याचा परिणाम मी स्वतः विद्यार्थ्याकडून करून घेतलेला आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा मी स्वतः काढून घेतलेला आहे. तेव्हा मला माहिती आहे की ह्याचा उपयोग होतो का नाही. 90% तुम्ही सांगतो की तुम्ही जर 90%, मी 100 राहू दे, 90% जर तुम्ही प्रश्न व्यवस्थितपणे विश्लेषण बघितलं आणि केलं पेपर स्वतः, मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ सांगितलं की विश्लेषण कसं करायचं आहे, वेगळी विश्लेषणाचा फायदा काय होतो आणि का आणि कसं करायचं ते पण सांगितलं. पाठीमागचा व्हिडिओ नसेल बघितलं तर ते व्हिडिओ पाठीमाग बघून घ्या. त्यानंतर बघा, आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे मॅक्झिमम PYQ. तर लॉजिकचा प्रश्न पुन्हा राहतोच. मग लॉजिकचा नेमका काय प्रश्न आहे पुढे बघा. आता स्मार्ट सोडवण्याची टिप्स काय काय. पहिली गोष्ट, आता लॉजिक शेवटचा मी प्रश्न अजून सांगतो, लॉजिक आपण पुन्हाच ठेवतो इथं. हे लॉजिक खूप महत्त्वाचं आहे, थोडं मी ठेवलं त्यासाठी. आता लॉजिक बघा, वापरायच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी स्मार्ट पद्धतीने करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला लॉजिक यूज होणार आहे. बघा, आता पहिली गोष्ट, शॉर्टकट आणि ट्रिक्स वापरा. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ पण सांगितले, वारंवार सांगत जातोय. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही सर्व गोष्टी पाठांतर करू शकत नाही. पाठांतर नाही, अजिबात नाही. स्पर्धा आहे आपली, ज्यामध्ये पाठांतर केलं तर तुम्ही खूप मागं राहाल. भले की अंदाजे एखाद्या 100 मध्ये 1000 मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला ते पाठांतर करून पाठ होऊ शकतं, पण सर्वच मुलांना त्या गोष्टी होतील असं जे शक्यता खूप कमी आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता काय करतो आपण की वेळ घालवण्याचे जे प्रश्न आहेत, आपल्याला काय असतं की मी बुद्धिमत्तामध्ये माझा हातच कोणीच पकडू शकत नाही, असे काय आपल्याला थोडंसं एक पाठीमाग आपल्याला काय असतो, आमिरभाव असतो थोडासा, आपल्याला वाटत असतं की बाबा ह्या गोष्टी आपल्याला होत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बुद्धिमत्तामध्ये असे भले भले येऊन जातात की आपल्याला टॉपचा कधी कधी एखादा प्रश्न त्याच वेळेत सुटतील असं काही शक्यता खूप कमी असते. त्यामुळे त्याच्यामध्ये आमिरभावामध्ये मला मी पणावर जायचं नाही की बुद्धिमत्ता मला सगळे प्रश्न सुटतात, मला हिथं बी सुटला पाहिजे. लक्षात ठेवा, तिथं आपण थोडंसं छोटं व्हायचं, बारक्या बापाच व्हायचं आणि तिथं वेळ घालवायचा की बाबा जिथं माझा वेळ जास्त जातोय तिथं प्रश्न सोडून द्यायचा, स्किप करायचा त्या कामावर त्या वेळेपुरता. कारण आपल्याला सांगितले 30, 40, 10 हा आपला पॅटर्न आहे. पहिल्याच्यामध्ये 30 मिनिटं, दुसऱ्या सेशनमध्ये 30-40 मिनिटं आणि शेवटच्या सेशनमध्ये 10 मिनिटं. आपण सगळं बघा किती मिनिटाचं करतोय, 40 आणि 30, 70 आणि 80 मिनिटाचाच आपण पेपर पकडतोय. शेवटचे 10 मिनिटं, एक्स्ट्रा 10 मिनिटं आहेत, ते 10 मिनिटं आपण पकडत नाही. त्याचं सांगतो मला त्याचा काय होणार आहे ते पुढे सांगतो. त्याचे 10 मिनिटाचा तो काय कार्यक्रम असतो, नेमकं ते कसं असतं पद्धतीने यूज करायचं ते पण तुम्हाला सांगतो. आता पहिली गोष्ट, वेळ घालणारे प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीतले घटक अवघड प्रश्न असतात, गणिताचे काही प्रश्न अवघड असतात, जे लॉजिकनं सुटू शकत नाही असे काही प्रश्न असतात, जे तुम्हाला माहितीच नसतात असे काही प्रश्न असतील तेही तुम्हाला बघायचं पुढे सांगतो. आता मी गणित बुद्धिमत्ता सांगत नाही, पण तुम्हाला जे GS किंवा मराठी व्याकरणचे प्रश्न कसे असतात ते तुम्हाला पुढे सांगतो मी, लॉजिकनं सोडवायचं कसं. हा मुख्य भाग जो येतो ना तो लॉजिकचा, इथं सांगतो मला कसं करायचं. इलिमिनेशन मेथड वापरणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बुद्धिमत्ता जो पेपर असतो, बुद्धिमत्ताच विषय सोडला तर लॉजिक तिथं आपण फक्त इलिमिनेशन पेपर पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तर मराठी, त्यानंतर GS मध्ये सर्वात जास्त आपण लॉजिक सुद्धा पेपर सोडवू शकतो, इलिमिनेशन मेथड वापरू शकतो. आणि ते जर तुम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केलं तर 99% तुम्हाला त्याचं लॉजिकचं उत्तर येऊ शकतं. 100% म्हणत नाही, पण 99% उत्तर तुम्हाला लॉजिकचं बरोबर येऊ शकतात. ते कसं करणार आहे, तुमचं जेवढं तुमचं काय, त्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला, सर्वात महत्त्वाचं मॉक टेस्ट द्या. रोज किमान एक फुल पेपर जाणून बुजून लिहिला आहे, फुल पेपर. काय भद्र असं आहे की मराठीचा आज सोडवतो, उद्या गणिताचा सोडवतो 25 प्रश्न, परवा दिवशी मी गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवतो, राहिलेले पुन्हा मग बघू, सुटला तर सुटला, नाही तर सोडून दिला.
असं नाही करायचं. भले की आठवड्यातनं 2 दिवसातून एकदा पेपर सोडा, पण तो फुल पेपर सोडवा. पेपर सोडल्यानंतर त्याचा काय करा, पूर्णपणे ॲनालिसिस करा. आपल्याला कुठल्या सब्जेक्टमध्ये किती मार्क कमी पडले, का कमी पडले, त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या टॉपिकवर आपल्याला सर्वात जास्त मार्क कमी गेलेत, सर्वात जास्त मार्क कुठे चांगले पडलेत, आपल्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला ॲनालिसिस पाहिजे. आणि त्या ॲनालिसिस स्वतः त्या पेपरवर लिहा, की मला असे प्रश्न एवढे अवघड गेले, का गेले. मग टॉपिक लिहून काढा, जे तुम्हाला अवघड जाणारे टॉपिक असेल ते लिहून काढा, जेणेकरून आपल्याला ज्या की मोमेंटला आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल, त्याच्यावर आपल्याला काम करता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲनालिसिस असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे ती मॉक टेस्ट आहे. बरोबर. ह्या गोष्टी सोबत केल्या का मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास एकदा झाला, PYQ झालं, त्यानंतर शॉर्टकट ट्रिक्स वापरल्या. आता ह्याच्यामध्ये शॉर्टकट आणि ट्रिक्स कशा वापरायच्या आपल्याला बरेच लेक्चर मी सांगितलेत. आपल्याला येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये आपण मराठीची बॅच करतो, त्याच्यामध्ये 90% आपण सगळ्या ट्रिक्स आणि शॉर्टकटच आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर करायचा भाग जो असेल तो थोडाफार भाग शब्दसंग्रहाचा भाग असेल, आणि 2% 2 ते 3% फक्त मराठी व्याकरणाचा जो भाग आहे, जो कुठला की आपल्याला थोडंसं पाठांतराचं म्हणजे थोडंसं वाचावं लागतं ह्याच्यावर. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला कशा करायच्या शॉर्टकट आणि ट्रिक्समध्ये वापरतो आपण. ट्रिक्स असे वेगवेगळे आहेत, स्वतःचे आहेत, बाकीचे कोणाच्या बरोबर. भले की ते कितीही वेळ लागू दे, पण आपण चांगल्या पद्धतीने करून घेतलेले आहेत मुलांकडून, आपण ते करूनच घेतो. ठीक आहे. आपल्याला काही काळानंतर काही दिवसानंतर आपण मराठीची एक बॅच लॉन्च करतोय, त्याच्यामध्ये सेपरेट मराठीची फक्त, असं काही नाही कॉमनमध्ये किंवा कॉम्बो नाही, आपण फक्त मराठीची व्याकरणची वेगळी बॅच करतोय. त्यानंतर शब्दसंग्रहाची वेगळी बॅच करतोय, तीही तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये त्याच्या गोष्टी तुम्हाला सगळे सांगितल्या जातील. पुढे बघा. आता आता मगाशी म्हटलं लॉजिकचा हा भाग लॉजिकचा येतो. आता लॉजिक कसं वापरायचं सांगतो. पहिला प्रश्न बघा, ह्याच्यामध्ये सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला. आता पहिली गोष्ट एलिमिनेशन पद्धत मला वापरायची कसं बघा. मला बाकीच्या 2 गोष्टी मला माहिती नाहीत, पण मला हे 2 गोष्टी, एक गोष्ट फिक्स माहिती आहे मला, की सगळ्या पुस्तकामध्ये मुकुंदराज यांनी विकसित दिलेला आहे. म्हणजे सेतुबंध त्यांचा संबंध नाही. म्हणजे तुमचा पहिला लॉजिक गेला, संपला. म्हणजे पहिलं इलिमिनेशन पद्धत वापरली. दुसरी गोष्ट, भीष्माचार्य 100% आपल्याला म्हणजे पंचवार्तिका आपण बैठ सांगली. जर हे जे पण आपल्याला ट्रिक वापरली आपण, भीष्मानं काय केलं, 5 पांडवांना काय केलं, एक वार्ता दिली, एक बातमी दिली, आणि प्रत्येकाला वेगवेगळी बातमी दिल्यानंतर त्यांनी काय केलं, 5 पुस्तकं तयार केली. भीष्म पितामहांनी काय केलं, 5 पांडवांना 5 गोष्टी सांगितल्या, आणि त्या 5 गोष्टी सांगितल्या, एक गोष्ट 5 जणांची 5 गोष्टी एकत्र केल्या, आणि त्या कुठल्या पुस्तकामध्ये आहेत, पंचवार्तिकामध्ये. अशा पद्धतीने आपण शॉर्टकट कीवर्ड काय तर आपण लॉजिक लावून तिथं पाठ केलेलं आहे. म्हणजे हे पण गेलं. आता काय झालं, वाक्पतीराज हे तुम्हाला माहिती आहे, गौडवध म्हणून एक पुस्तक आहे, त्यांचं ग्रंथ आहे, तो तिथं लिहिलेला आहे. पहिली गोष्ट तुम्हाला 2 गोष्टी फिक्स माहिती आहेत, की राहिलेलं प्रवंशन आणि सेतुबंध, हे एक तुम्हाला लॉजिक. आता हे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, 50% 50% मध्ये प्रश्न सुद्धा आपल्याला निघून जातो. राहिला प्रश्न वाक्पतीराज आणि प्रवंशन. आता प्रवंशन माझ्या मतेनुसार हा सगळ्याला माहिती आहे, आणि वाक्पतीराज हा सुद्धा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. पण जे नवीन असतील त्यांना प्रवंशन अजिबातच माहीत नसेल. पण वाक्पतीराज हे आहे, हे काही PYQ मध्ये येऊन गेलेलं आहे, त्यामुळे हे आपल्याला माहिती आहे. पण प्रवंशन पण काही पुस्तकं PYQ मध्ये येऊन गेलेलं आहे, पण कमी प्रमाणात येऊन गेलं. मग आपल्याला हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 50-50% लॉजिकमध्ये सुरू शकतो. आता खालचा प्रश्न बघा, खालीलपैकी खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते. काय विचारले, सदस्य नव्हते. आता सदस्य नव्हते, आता ह्याच्यामध्ये बघा नीट बघितलं तर सगळे चारी ऑप्शन तुम्ही एकदा वाचून घ्या बरं. काय केले बघा, हे तर उत्तराशी संबंधित नाही येतात. मी तुम्हाला लॉजिक काय वापरले बघा, मी स्वतः लॉजिक वापरताना काय वापरलं, की मुलांना सांगताना काय वापरताना काय वापरलं बघा लॉजिक तिथं. मला प्रश्न माहितीच, प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, कौतिकराव ठाले पाटील, प्राध्यापक हरी नरके. तुम्ही थोडंसं बघितलं गो, की डॉक्टर आणि प्राध्यापक हे 3 थोडंसं वेगवेगळी नावं, त्यांना कॉमन काहीतरी पदवी दिलेली आहेत. पण कौतिकराव ठाले पाटील आहेत, ह्यांना काही कुठली पदवीच दिली नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपण आधारित इथं प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, अशी कुठलीही पदवी दिली नाही. थोडंसं वेगळं वाटतं का नाही. तुम्ही म्हणाल सर असं कुठं असते, हो असंच असते. त्याचं कारण सांगतो, त्याचं उत्तरही तुम्हाला त्याच्या पद्धतीने बघितलं, काहीच माहित नाही हे कधी करायचं लॉजिक वापरणं. तुम्ही शेवटच्या 10 मिनिटांमध्ये 15 प्रश्न शिल्लक असतात, ते प्रश्न कसे असतात, असे असतात, हे तुम्हाला माहिती नाहीत प्रश्न. मग तुम्ही त्यावेळेस काय करणार आहे, की 3.5 10 20 30 घालून मग मरियमेचं नाव घेऊन असं करून उपयोग आहे का. त्यापेक्षा तसं तर करायचंच आहे ना. मग थोडंसं वेगळ्या पद्धतीने करू, ते तसं थोडंसं लॉजिक नसतं, थोडं सिस्टमॅटिक करू. सिस्टमॅटिक करताना काय करायचं, डॉक्टर प्राध्यापक आहेत आणि हे कवते. मग तुम्ही म्हणाला की सर असं लॉजिक लागतं. मी सांगतो, मी कंबाईनच्या पेपरमध्ये लॉजिक लावून बघितलेलं आहे.
राज्यसेवेच्या मेन्स पेपरमध्ये लॉजिक बी लावून बघितलेलं आहे. राज्यसेवेच्या प्रीमध्ये सुद्धा लॉजिक लावून, प्री थोड्याफार कमी प्रमाणात आहे, पण राज्यसेवेच्या मेन्स पेपरमध्ये बहुतांश वेळी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला लॉजिक लागतात आणि ते लॉजिक 99% बरोबर असतात. मी स्वतः बघितलेलं आहे, स्वतः अनालिसिस केलं आहे, आमच्या ग्रुपने अनालिसिस केलं आहे त्याच्यामध्ये. तर त्यानंतर हे लक्षात आलं की असे लॉजिक लागू शकतात आणि उत्तर सुद्धा येऊ शकतात. मी म्हणतो की 10 पैकी 7 ते 8 प्रश्न 90% बरोबर असतात. 7 ते 10 पैकी 7 ते 8 म्हणजे ॲक्युरेसी कमीत कमी 80%. मग तुम्ही असे डोळे झाकून जर 1 2 3 करण्यापेक्षा जर असं थोडंसं लॉजिक वापरलं तर काय हरकत आहे. लक्षात आलं. आता पुढचा प्रश्न बघा, अजून एक मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे. आता बघा, मराठी भाषेचा अभिजात दर्जा पाठपुरावा करण्यासाठी नव्याने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आता पुन्हा तूच बघा, सेम तीच लॉजिक हा. हे आता मी पेपर काढलाय, हा पेपर प्रश्नपत्रिका पीवायक्यू मधलाच पेपर आहे, आपलाच पेपर आहे, पण पीवायक्यू मधलाच हा पीवायक्यू पेपर आहे, जेणेकरून वेगवेगळ्या टॉपिकचे वेगवेगळे पॉईंटचे प्रश्न घेतलेले आहेत. हा पीवायक्यू मधलाच प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. मी स्वतःच्या मानानं तयार केलेला प्रश्न नाही. आता ह्याच्यामध्ये बघा, श्री वापरले, बाकी कुठेही काही वापरलेलं नाही. आहे का? आहे का? बघितलं का तुम्ही? की सांगण्याचा उद्देश काय तुम्हाला म्हणायचं आहे. रंगनाथ पठार समिती 2000 मला वाटतं 2012 का काय त्याच्यामध्ये तुम्ही केलेली समिती आहे, पण ही नवीन समिती केली. त्या नवीन समितीचे अध्यक्ष होते ज्ञानेश्वर मुळे होते. ज्ञानेश्वर मुळे समोर काय टाकले बघा, श्री. सांगण्याचा उद्देश काय लक्षात आला का? तुम्हाला काहीच माहीत नसेल तर तुम्हाला त्या अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडू शकता आणि त्या गोष्टी तुम्हाला लॉजिकनुसार प्रश्न होतो सोडवायचंच आहे ना, कारण लॉजिक करायचंच आहे ना, मग थोडं अशा पद्धतीने करून लॉजिक 10-20-30 करण्यापेक्षा असं लॉजिक करू. कशाला असेल तुम्हाला मला काय सांगायचं आहे, लॉजिक वापरणं कशा पद्धतीने करायचं आहे, काय करायचं आहे. आपण ह्या गोष्टी लॉजिकसाठी आपण काय करतो माहिती आहे का, आता आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवरती आपण बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीचं काहीतरी आपण मुलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असेल बाबा, फ्री ऑफ कॉस्ट म्हणण्यापेक्षा मुलांना थोडंसं टचअप देण्यासाठी आपण काय करू शकतो. मला वाटतं असं वाटतं की टॉपिक वाईज आपण पीवायक्यू घेण्याचा प्रयत्न करतोय, थोडं प्रमाणात, जास्त नाही. एक 5-10 प्रश्न आपण घेतो प्रत्येक टॉपिकनुसार. एक सिरीज चालू करतोय मराठी व्याकरणची, की जी पहिल्यापासून जे एक सिरीज आहे पहिल्यापासून मराठी भाषेचा इतिहासपासून शेवटचे समास व्याकरण अलंकारपर्यंत आपण ती प्रत्येक सब्जेक्टमधले किंवा प्रत्येक टॉपिकमधले एक 5-5, 7 प्रश्न घ्यायचे. पण ते प्रश्न घेत असताना असं घ्यायचे प्रश्न की जेणेकरून तो टॉपिक कव्हर झाला पाहिजे. मी म्हणतो ना की पुस्तकाकडून जाण्यापेक्षा आपण प्रश्नाकडून जाऊन थोडंसं रिव्हिजन करायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. मग ती बऱ्याच मुलांना नवीन असतील त्यांनाही फायद्याच पडेल, जुन्यांना अजून जास्त फायद्याच पडेल. फक्त तुम्हाला रिवाइज करायचं आहे, त्यामुळे जास्त फायदा तुम्हाला सुद्धा होणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. त्यानंतर बघा, आता हातपरीक्षा शेवटचा जो पॉईंट आहे, तुम्हाला असं वाटतं की सगळ्याला माहिती असणं गरजेचं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक माहीत असावंच असं माझं मत आहे. त्याची पहिली गोष्ट, परीक्षेच्या आधी काय करावं, शेवटच्या 10 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजन करा. मॉक टेस्ट सोडवा. मॉक टेस्ट सोडवले असतील तर त्याचे रिवाइज त्याच्यावर जास्त करा. लॉजिक आपण काय वापरतोय पेपरमध्ये, लॉजिक वापरताना कुठल्या पद्धतीने आपण विचार करतोय ती गोष्टी घ्या. स्वतः स्टडी नोट्स बनवा, शॉर्ट नोट्स बनवा, फॉर्म्युला बनवून बुक तयार करा. आता फॉर्म्युला बुक म्हणजे काय असते तुम्हाला आपल्या बॅचमध्ये कळेल की फॉर्म्युला बुक आपण काय करतो. फॉर्म्युला म्हणजे आपल्याला एक शॉर्टकट रिव्हिजन टाईप आपण करतो की बाबा ही कीवर्ड लक्षात ठेवायचे, हे कीवर्ड नंतर आपल्या लक्षात राहतं. एक फॉर्म्युला बुक आपण तयार करतो, ते गोष्ट केली. आणि पेपर सोडवत असताना जेवढं रिलॅक्स राहून पेपर सोडवता येईल तेवढं घ्यायचं. म्हणजे पेपर हलक्याप्रमाणेच घ्यायचा, पेपरला लई लोड घ्यायचा नाही. कधी सांगतोय, मॉक टेस्ट घ्यायची, जेणेकरून काय होणार तुम्हाला जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन टेस्ट कराल, तुम्हाला एक भीती जाऊन पेपरची जी भीती असते ना ती निघून जाईल. शक्यतो पेपर वेगवेगळ्या काळामध्ये दुपारी सोडवा, सकाळी सोडवा, 10च्या सुमारास सोडवा, 12च्या सुमारास सोडवा, दुपारच्या 2 वाजता सोडवा, 4 वाजता सोडवा, 5 वाजता सोडवा. ह्या 10 ते 11 ते 5 दरम्यान कधीही कंटिन्यू टाइम वेळ बदलत सोडत जावा. असं नाही की 11 ते 12 सोडवा. राज्यसेवेचा कंबाईनचा पेपर अधिक वेगळं टायमिंग असेल, फिक्स टायमिंग आहे. पोलीस भरती तसं नाही आहे, त्याचं टायमिंग कधी येऊ शकतं. जसं की वनरक्षकचं टायमिंग कधी येऊ शकतं, त्यामुळे त्याचं टायमिंग ड्युरेशन फिक्स नाही. त्यामुळे तुम्हाला पेपर सोडवण्याची जी टायमिंग ड्युरेशन आहे ही प्रत्येक वेळेस आपल्याला त्या गोष्टीमध्ये आपल्याला फिट होत आलं पाहिजे, टायमिंगमध्ये फिट झालं पाहिजे. आपण अशा पद्धतीने करायचं. त्यामुळे ती गोष्ट घ्या, पेपर हलक्यामध्ये सोडवायचा. त्याच्यामुळे काय होणार आहे, एकच गोष्ट होणार आहे की तुमचं मानसिक तणाव आहे तो कमी होणार आहे. मेंटली ट्रेस असतो आपल्याला, प्रेशर असतं मेंटली की बाबा पेपर मला अवघड जाईल, सोपा जाईल, कसं जाईल, पेपरमध्ये कसं होईल, सगळे प्रश्न माझ्या ओळखीचे असतील का, काही नाही. जेवढं तुम्ही रिलॅक्स व्हाल, रोज पेपर सोडवतो तसं. आता बरेच माझे विद्यार्थी आहेत की त्यांना वाटलंच नाही की आज पेपरला पण गेलो, कारण रोज पेपर सोडवतो सर, तिथं फक्त त्यांनी वेगळी जागा होती तिथं जाऊन बसलो तिथं फक्त. काही जणांना तर असे केले की पेपरला दुसऱ्याच्या रूमवर जाऊन बसायचं, दुसऱ्या डेस्कवर जाऊन बसायचं, अशीही प्रॅक्टिस काही जणांनी केली. आज त्यांचा रिझल्ट आलेला आहे. बाकीची मुलं त्यांना म्हणायची की लय अति दाखवतोय, पण नाही, अति नाही करत. आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतोय आणि जो पण दुसऱ्याच्या म्हणण्यापेक्षा चालण्यापेक्षा स्वतःचा विचार करून वेगळं पण आपण आणू शकतो. त्याच्यावर जास्त भर दिला, पण ते वेगळं पण चांगलं असलं पाहिजे, बस एवढंच प्रश्न आहे.
त्या पद्धतीने प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला रिझल्ट सुद्धा चांगला मिळणार आहे. त्यामुळे परीक्षा आधी काय केलं पाहिजे, पहिली गोष्ट रिपीट पुन्हा एकदा करतोय, 10 दिवसाच्या अगोदर किंवा 10 दिवसा अगोदर फक्त रिव्हिजन करायचे, मॉक टेस्ट घ्यायचे. त्याच्यामध्ये रिव्हिजन फक्त करताना मराठी व्याकरणाचे काही महत्त्वाचे टॉपिक असतील, गणिताचे फॉर्म्युला असतील, जे पाठच माहितीच असले पाहिजेत, किंवा गणित बुद्धिमत्ता म्हणजे कीवर्ड असतील, किंवा आपण हे गणित असेल तर आपण अशा पद्धतीने वापरतो ती गोष्ट. GK GS मध्ये असतील तर ते जे फॅक्च्युअल असतो ते फिक्स माहीत पाहिजे. धरणं, नदी, त्यानंतर नदीचे उगम संगम, ह्या गोष्टी सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला त्याच्या नोट्सचं तुम्हाला शॉर्टकट असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने रिव्हिजन फास्ट करू शकता. ठीक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थितपणे केल्या तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार आहे. हे लिहून घ्या, लिहून घ्या, सांगतो तुम्हाला की हे 100%. पुन्हा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिपीट बघा. तुम्ही जेवढे जास्त तुम्ही रिपीट 2 वेळा व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे, काय सांगितलं आहे नेमकं. आणि ते लिहून ठेवा आणि ते समोर लिहून आपल्याला एक प्लॅन बनवा की रोजच्या दिवस आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहेत. पेपर सोडवायचा, आपल्याला पेपर सोडवायचंच आहे. त्या गोष्टी करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मार्गदर्शन तुम्हाला फायद्याच पडलं असेल असं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि मित्रांना 100% आपल्या पाठवा. आपल्यामुळं काही मित्रांचा फायदा होईल असंही काहीतरी बघा. त्यामुळे दिलेनं आपण वाढत असतं, त्यामुळे देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे द्या, ते मुलांना मित्रांपर्यंत पाठवा. अधिक माहिती तुम्हाला अपडेट पाहिजे असेल, हीच तुम्हाला PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये फक्त किंवा खाली कमेंटमेंट टाका, PDF टाका, लगेच तुम्हाला ग्रुपला जॉईन होऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी अपडेट ह्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जातील. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे, ते लिहून घ्या. फ्री ऑफ टेस्ट सिरीज काही मिळतील, पुढे नोट्स काही मिळतील, जे मला असं वाटतं की तुम्हाला मुलांना मिळायला पाहिजे अशा गोष्टी. आणि महत्त्वाची म्हणजे सगळ्यात रोजच्या रोज आपण त्या टेलिग्राम चॅनलला आपण काय करतोय, करंट अफेअरचं थोडं थोडं पॉईंट टाकतोय की जेणेकरून 1-2 जास्त नाही टाकत, 4-5 पॉईंट टाकतोय जेणेकरून मुलांना फायदाच होईल. ठीक आहे, थांबतोय आपण इथं. उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.